नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या किचनमध्ये। तर आज आपण पालक चना बनवलेली आहे आणि ही भाजी खायला अतिशय चविष्ट लागते। एवढ्या अप्रतिम चवीची भाजी आहे ना की पालक न खाणारे सुद्धा आवर्जून 2 पोळ्या जास्तच खातील। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। व्हिडिओ खूप छोटा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। आता आपण घेतलेले आहे 2 वाटी भिजलेले हरभरे, रात्री भिजत घातले होते मी। त्याच्यामध्ये घातलेले आहेत आपण तेजपत्ता, दालचिनी आणि लवंग। मी व्हिडिओ खूप छोटा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे प्लीज व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। खूप छोटा व्हिडिओ आहे आणि खूपच अप्रतिम भाजी आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि नंतर कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। तर आता आपले हरभरे उकडत आहेत। आपण आता बाजूला घेतलेले आहे 1 जुडी पालक। आता हे पालक आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण हे पालक एका पातेल्यामध्ये उकडण्यासाठी घालणार आहोत। फक्त 3 ते 4 मिनिटांसाठी आपल्याला पालक उकडायची। तर आता त्या पातेल्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचाभर साखर घातलेली आहे, त्यामुळे आपल्या पालकचा कलर जो आहे ना तो एकदम हिरवागार राहण्यासाठी मदत होते। तर आता आपण 3-4 मिनिटे ही पालक उकडून घेतलेले आहे। तोपर्यंत आपण एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे आईस क्यूब। तर यामुळे जे आहे ना आपली पालक एकदम हिरवीगार राहण्यासाठी मदत होते। तर आता आपण ही पालक उकडलेली ह्या पाण्यामध्ये घालू। त्याच्यातलं पाणी आपण पिळून घेतलेलं आहे। ह्या पाण्यामध्ये आपल्याला पालक 5 मिनिटांसाठी ठेवायची। रोजच्याच भाज्या पण अशा थोड्याशा वेगळ्या हटकेट स्टाईलने केल्यानंतर खरंच घरच्यांना आवडतात आणि पालक न खाणारे सुद्धा ही भाजी आवर्जून खातील। तुम्ही नक्की एकदा ही भाजी ट्राय करा। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण उकडून घेतलेली पालक आणि अर्धी वाटी दही घातलेलं आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। हे बघा, आपली आता पालकची पेस्ट तयार झालेली आहे। पालकचा कलर किती सुंदर आलेला आहे। तर आता आपण एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, नंतर हिरव्या मिरच्या आणि अद्रकच्या अर्धा इंचचा तुकडा घेतलेला आहे। तर आता आपण ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे मीठ घालून। आणि आता आपले हे हरभरेसुद्धा शिजून तयार झालेले आहेत। आता आपण घालणार आहोत फोडणी। तर फोडणीसाठी आता आपण गॅस सुरू करून कढई ठेवलेली आहे। तर कढईमध्ये घातलेलं आहे पुरेसे तेल। तर आता घालणार आहोत मोहरी, जिरे आणि आता आपण 1 ते 2 मीडियम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत। तर आता हे कांदा आपण परतून घेणार आहे। कांद्याचा कलर थोडासा चेंज झाला की घालायचं आहे थोडंसं मीठ। आणि आता आपण एका वाटीमध्ये घेतलेलं आहे लाल तिखट, हळद आणि छोले मसाला घालून त्याची पण पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला। आता फोडणीतला कांदा आपला परतून झालेला आहे। आता आपण घातलेलं आहे थोडंसं मीठ, म्हणजे आपला कांदा पटकन परतला जातो। आणि आता आपण मगाशी जी हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे तर ती घालणार आहेत आणि थोडंसं परतून घेणार आहे 2 मिनिटांसाठी, कारण आपण मिरची जी आहे ती एकदम हिरवी मिरचीच घेतली होती ना, त्यामुळे ती थोडीशी परतली की तिला चव छान येते। तर आता आपण मगाशी लाल तिखट आणि मसाल्याची जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती पण घातलेली आहे। आता हे आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या भाजीला जी चव आहे ना तर खूप छान येते। मसाले जेवढे आपले फोडणीमध्ये परतले जातील ना तर तेवढी भाजी खूप चवीला छान लागते। तर आता आपण मगाशी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली पालक आहे तर ती घातलेली आहे। बघा, पालकचा कलर किती सुंदर आलेला आहे। आणि आता आपण मगाशी उकडून घेतलेले जे हरभरे आहेत तर ते घालायचे। त्याच्यातले पाणी आपण काढून घेतलेलं आहे। थोडंसं राहिलं तरीही चालतं, कारण शिजल्यानंतर जे आहे ना पुन्हा ही भाजी खूप घट्ट बनते। आता आपण हे घातलेले लवंग आणि दालचिनी सगळं काढून टाकलेलं आहे, कारण त्याचा फ्लेवर जो आहे ना तो ऑलरेडी हरभऱ्याला आलेला असतो। आणि आता आपण एका तडकापात्रामध्ये थोडंसं तेल घेऊन लवंग, मिरे, बेगडी मिरची छान तडका आपण भाजीवर घातलेला आहे, त्यामुळे पण भाजीला खूप छान टेस्ट येते। जसं आपण हॉटेलमध्ये खातो ना तरच त्याच टाईपची भाजी आपली घरी पण बनते। तर आता आपली भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।